नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या यूट्यूब चॅनलवर। आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। आज आपण पाहणार आहोत म्हणी आणि म्हणीचा अर्थ। हे भाग 2 आहे। यापूर्वी भाग 1 आपण अपलोड केलेला आहे, घेतलेला आहे, ते तुम्ही बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना आपला म्हणी हा भाग पाहता येईल। चला आपण म्हणीचा भाग पाहू। आंधळ्या बहिऱ्याची गाठ। काय? आंधळ्या बहिऱ्याची गाठ। याचा अर्थ आहे एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांनी एकत्र येणे। काय? आंधळ्या बहिऱ्याची गाठ म्हणजे या म्हणीचा अर्थ आहे एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांनी एकत्र येणे। आंधळे दळते, कुत्रे पीठ खाते। याचा अर्थ आहे एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा। आईजीच्या जीवावर बायजी उदार। आईजीच्या जीवावर बायजी उदार। स्वतःची हौसमौज दुसऱ्याच्या पैशावर भागविणाऱ्या अप्रामाणिक व्यक्तीसाठी वापरली जाणारी म्हण आहे। कोणती? आईजीच्या जीवावर बायजी उदार। आदळून जेवण आणि ओरडून दान। आदळून जेवण आणि ओरडून ज्ञान म्हणजे मोठेपणा मिळवण्यासाठी क्षुल्लक दान धर्माचा गवगवाट फार करणे। आमंत्रण दिले सगळ्या गावा, वादळ सुटले घरी जेवा। काय अर्थ आहे? इतरांना खोटी खोटी आश्वासने देऊन स्वतःचा मोठेपणा मिरविणे। आली सुगी फुगले गाल, गेली सुगी मागचे हाल। अर्थ काय? सुबत्तेच्या काळात कमालीची चैन आणि भविष्यासाठी काहीही राखून न ठेवणे। आडात गुळ आणि झाडाला कानोला। आडात गुळ आणि झाडाला कानोला याचा अर्थ आहे अव्यवस्थित व निष्काळजीपणे केलेले काम, ज्यामध्ये कशाचाच कशाला थांग पत्ता नाही, अशा अर्थाची म्हण। कोणती आहे? आडात गुळ आणि झाडाला कानोला। इकडे आड तिकडे विहीर। इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ आहे दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे। इकडं तिकडं मिरवते, बांडा बैल फिरवते। विनाकारण मध्ये मध्ये करणे। इकडं तिकडं मिरवते, बांडा बैल फिरवते म्हणजे काय? या म्हणीचा अर्थ आहे विनाकारण मध्ये मध्ये करणे। इळ गेला इळाचा, मातेरा धुतला तिळाचा। इळ गेला इळाचा, मातेरा धुतला तिळाचा या म्हणीचा अर्थ आहे दिवसभर काम करून काही फायदा नाही। काय आहे? दिवसभर काम करून काही फायदा नाही। इळ गेला इळाचा, मातेरा धुतला तिळाचा। इच्छा तसे फळ। काय? इच्छा तसे फळ म्हणजे जशी इच्छा असते तसे फळ मिळते। इच्छा तेथे मार्ग।
कोणतीही गोष्ट करावयाची इच्छा असली की काहीतरी मार्ग सुचतोच. इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षूही राजे होते. इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षुकही राज्य झाले असते. या म्हणीचा अर्थ इच्छेप्रमाणे सारे घडले असते तर सारखेच लोक धनवान झाले असते. ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो. या म्हणीचा अर्थ आहे जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच. धन्यवाद मित्रांनो. आता उद्याच्या भागात उर्वरित आपण म्हणी घेऊ. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.